काय चिमनराव राजा काय पेपर वाटणं का काय म्हणलं पाणी पावसात जरा बरोबर ठेवत जा ना पेपर गिपर ओले होऊन राहिले कुठं उडून जाऊन राहिले काय वाटणं का काय म्हणलं तुमचं कालचा पेपर नाही भेटला आपल्याला काल पेपर टाकला का नाही टाकला हे नाही समजून राहिलं मला टाकला का नाही काल अरे बळभू लोकांसारखं नाही ना आपलं धरला की फेकला आणि पळालं असं नाही ना आपलं पेपर वाटणं. आता बिलकुल तुमच्या गेट मध्ये असं खोसून ठेव तुम्ही. तुम्ही घेऊन जाता रोज आता रोजच आहे ना आता 15-20 दिवस झाले ना आजची गोष्ट थोडी आहे काही. म्हणता बा तुम्ही पण आता मग काय कोणा नेला असेल का मग पेपर काढून नेला असेल का इथचा काय सांगता येते बा कोणी आता नेला असेल वाचायला का शेजाऱ्याने नेला असेल मला काय माहिती आता मी काय सांगू शकतो बा. काय सांगा शेजाऱ्यांनी नेला का कोणी येतात जाताना कोणाला लांबला काय सांगा बरं जाऊ दे आता गेला पण म्हणलं काय अजून काही म्हणलं लागलं का नाही काही कामाचा बंदोबस्त का पेपरावरच चालू आहे म्हणलं कार्यक्रम. अरे किती म्हणलं ना तुम्हाला म्हणून थकलो मी पण तुम्ही काही विचार करून नाही राहिले माया. द्या ना कपड्याच्या दुकानावर लावून आपल्याला काय जे काय द्या ते द्या म्हणा बुवा. हे आता काय 3000 रुपयांनी पेपराच्या पैशानं काय भागन माय भाडं तरी होते काही त्यातनी. कशी आलेला होता खेर पुंजाना ते आता सरला माया. आता काय मायापाशी म्हणून म्हणलं ह्या महिन्याच्या आता येणारे 1 तारखेला बजेटही बसते का नाही काय माहिती आता भाड्याचा माय. खाणं पिणं पोट्ट्याचा खर्च का उलटा खर्च आहे रे माय. सांगू नका मला बदलल्या तुमचं हे पहिलं काटकसरी माणसं आहे तुम्ही मग माचीच्या काळापासून मस्त राजा किती दिल्या काय दिल्या मग काय इतक्या ते वया घ्या पाहिलं मी तुमच्या घरी बसलो त्या दिवशी बारीक हिशोब होता ना पुरा लसणापासून तर याच्यापासून भाजीपाला कितीचा लागला किराणा कितीचा लागला 2010 पासून तर दिसला ना मला ते का उलसा आहे का तुमचं राजा का नाही लय मस्त आहे बाबा वावर शिवर आहे बुडी तिकडे 50,000 छापून राहिली काय बा म्हणलं लडपड नका करत जाऊ असे चांगला आहे तुमचं. शेवटी तेच म्हणतात लोक अरे मा बुडीचा पगार महाग आहे का माझा का मा आईले मागू का पैसे मी. म्हणजे पोरग तिकडे म्हणजे गावात हिंडते माय तिकडे काम करते. मा बुडीला तिकडे काम लागलं लोणच्याच्या कंपनीत मग तिचे पैसे तिलाच खर्च द्यायला लागत नाही का ज्याचा त्याचा डोळ्या त्याच्यावरच आहे. माई बायको रोजच ताने देते मला हो मागा ना अजून महिना नसेल भरला तिचा आता भरला का काय सांगा. मग काय आता का मी काय तिला मागणार का पैसे मला कमावता येत नाही का मनगटात जोर नाही का मग म्हणून म्हणलं बा पेपर आपण कसं पेपर वाटून राहिलो कसं 3000 काही येणार पण खाणं पिणं तर भागून राहिलं ना. अजून काही मी सोचूनच राहिलो कोणतं काम करावं काय करावं पण नाही सापडून राहिलं. मग काय असे का मागावं का नाही का माय बापाला आपल्या माय बापाला आपण द्यावं का आपण मागावं. बरोबर हे बरोबर आहे नाही का हो ना 30-30 वर्षाचे होते पण माय बापालाच पोसा लागते आजकाल मग काय अशी कठीण परिस्थिती आहे पण नाही तुमचं बरोबर आहे कारण की आपण त्याच्या भरोशावर थोडं राहायला लागणार आपल्याला कमावं लागणार ना काही बरोबर काय 50,000 रुपये महिना आईला समजा नाही का तिथं राहायची घ्यायची समजा त्याचं सगळं. मग काय तर मस्त फ्लॅट भेटला राहिले सगळं पद्धतशीर राहणं घेणं 11ला जाणं 5ला घरी येणं ऑफिस गिपीस आम्ही बुडीचं. आता आपण तर काही पाहिलं नाही म्हणा गेलोय नाही आपण आता कसं बुडी सांगे मला असं काय म्हणे बा आता चांगलं पद्धतशीर सुरू आहे आता लोणच्याची कंपनी आहे मस्त श्यामबंधू काय म्हणते आचार मसाले का काहीतरी नाव आहे त्याचं चालू आहे आता कसं बी बरं. हो का मग बुडे बा तिथंच आहे का मग बुडे बा तिकडेच गेले का तिथेच गेलं ना हो बाबाच जमला आता बाबाले वॉचमॅन ठेवलं त्यानं गोडाऊनवर कंपनीचं गोडाऊन आहे त्याच्यावर त्याला 12,000 रुपये महिन्याने ठेवलं म्हणजे बुड्याचंही जमलं माय आता हे शेतीवाडी हे मला पाहा लागते आणि इथं भाड्यानं राहा लागते नाही तर मी गावाला चाललो होतो पण माझी घरची बाई म्हणते बा इथंच राहत आपल्याला खेड्यात मला गमत नाही म्हणून राह ना इथं नाही तर वावराशिवरात तर माय मस्त जमलं असतं पण आता काय करतं आता वावरही पाहा लागते मला इथून हे काम करावं लागते असं आहे बा. मला लय मस्त बजेट जमला बुडा बुडीस तुमच्या हो का बरं तुमचं काय कठीण झालं नाही हो तुम्हाला कामं नाही सापडून राहिला आता आणि हे 1.5 एकर 2 एकर वावराच्या भरोशावर काय होईल तुमचं. तेच तर म्हणून राहिलं तुम्हाला पाहा जरा विचारा ना मालकाले कसं साईड बिझनेस आपला पेपर आहे सकाळी पेपर वाटतो आणि तिकडे आपलं 9:30 वाजतापासून तुमच्या दुकानावर येतो. सांगा ना म्हणा 8 वाजे लोक 9 वाजे लोक येतो ना मी द्या ना म्हणा 6,000 बी चालते ना आपल्याला. बरं पाय तुम्ही विचारू ना आज तुम्ही प्रत्यक्ष जा आता पेपर वाटणं झाला की लवकर येता का तुम्ही कसं करता सांगा. मग आजच भेटू ना मला भाकर गोरडे लागू देऊ राहील माझ्या घरची बाई मग काय कोणतं सापडला का काम मी पागल झालो मी हे पेपर आहे भरोशावर काही ताल बसून नाही राहिला माझ्या एवढ्या पैसे ना मग येतो मग मी आता हो चला तुमच्या मागच. बरोबर ठीक आहे मग मी बस आता कसं थोडीशी नायरी मारतो डबा उचलला की निघतो या मग तोपर्यंत राहिलं सुले पेपर वाटा आणि या दुकानात. बरं पाहा ना जरासं उठला चांगली जमलंच पाहिजे तिथं आपलं पाहतो ना पोट्टे जरा शिल्लक आहे आणि एक सिलेक्शन असते जमलं तर समजा पाहतो मी करतो प्रयत्न करतो येतो लवकर या तुम्ही. सर भाऊ हे आपले मामू आहेत की नाही त्याचे साडभाऊ आहेत हो पेपर वाटते आपल्या इथं पेपर आणला त्यानं हो तर त्याचं काहीतरी म्हणणं आहे तर म्हणलं पहा म्हणलं काय म्हणते तो हो तसं आपल्या जवळचेच माणसं आहे म्हणा असे काही हे नाहीत ते. तुम्ही ते लोणच्या गिंच्याचं प्रकरण आहे ना लक्षात आहे ना तुम्ही पेपर टाकता रोज काय म्हणता. काही नाही म्हणलं काही काम धंदा भेटेल का म्हणलं आपल्या इथं समजा हे पेपर तर आपलं सकाळचं आहे दुपारी 9-10 वाजतापासून आपण येऊ शकतो तुम्ही सांगतो. बरे अजून कुठे 20,000 वाढवणार बाबा का धाबा बसवता मा नाही हे बा मी काय म्हणलं चिमणराव आमची तर 4 जण आहे 4 हत्ती पोषण सुरू आहे तर 20,000 रुपये पेमेंट आहे द्यायले 80 त्याला द्या लागते आता काय करता हे म्हणजे सगळं खर्च पाणी पाहून आता मेंटेनन्स येते काही उरत नाही राजा हो कसं आहे माणसंच नाही पाहिजे आपल्याला. हो का असं हो का मी पेपर टाकला मला विचारून पाहा जर समजा तुम्ही यायचे होते थांबलो 2 मिनिटं. सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणा पण आपल्याला आवश्यकताच नाही ना असले तर सांगेन मी तुम्हाला पुढे समजा काम पडलं उन्हाळ्यात पुढे समजा. हो उन्हाळ्या का उपाशी राहू का बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही चला येतो मग मी बरं मी आलो पाहा विचारून. बरं या मग आता चिमणराव हो नाही तर लुटेरेला फोन लावा ना हो ते तर बाज जुगाड जमवते कुठे
नाही ते कसं त्याला आपण नेहमी उत्तर देणं बरोबर नाही ना. नाही राहू दे ते काही विषय काढू नका त्याच्यापाशी. आपलं आपल्याला निस्तारा लागते शेवटी. मग ते त्याच्या घरात आपण काल त्याच्या मागाला राहू द्या लय मदत केली त्याने आता लोक बस झालं. चला येतो मग मी. येतो ठीक आहे धन्यवाद. अरे लक्ष्मणराव, अच्छा हो गया, आ गए। तुमको बुला ही रहा था मैं। तो अपने यहाँ समझो शोरूम और दुकान में पूरे कितने समझो बच्चे अपने काम करने वाले सब? सब मिला के 25 है सर। हो 25। तो मैं क्या बोल रहा था, उसमें से 5 अपने को कम करने के। हाँ, जो भी कुछ काम चोर है समझो, काम करने में जरा सा हलगर्जीपना करते, हाँ उनको निकालना है। क्योंकि कैसा अभी सिलेक्ट सीजन चल रहा, हाँ इतने को अपने को मजदूरी से नहीं पूरेगा फिर। तो देख लेना कौन से निकालना है, क्या करना है। तो उतना जरा सा एडजस्टमेंट कर लेना। आज मेरे को उसकी यादी दे दो, उनका पेमेंट देके मोकला कर देंगे। आता काय आले नाही का मोठी खुशी, मला तर म्हणते 5 कमी करा म्हणते। मी आता यायला घेऊन आलो होतो चिमणरावले। आता कसा आपण विषय काढा आपला। असं हो का? मी म्हटलं समजा असं ते काढाच लागत नाही, समजा काढणं आवश्यकच आहे। हो ना, वो कैसा है वैसे है भी 4-5 लड़के मैं देख रहा ना, कुछ ही काम करते हैं, बस मोबाइल पर रहते हो, बाकी कुछ काम भी नहीं करते। ऐसे ही निकाल लो तुम, और बाकी बाद में दिवाली के बाद देखेंगे और कुछ। बरं हो ठीक है ना, मी मग यादी निकाल लेता मैं। अच्छा ठीक है हो, मैं शाम को तुमको दे देता फिर। अच्छा ठीक आहे। का म्हणलं असं आहे चिमणराव, काय बोलता आता? काही विषय काढा तुमचा, सांगा आता। मला तर मध्ये 5 जण कमी करावं लागते इच्छेच आता। आता तुमचा कसा बजेट बसवा सांगा, तुम्ही सांगा आता कसा विषय कसा काढू? नाही राहू द्या काही काढू नका. काही विशेष नाही काढण्याचा अर्थच नाही राहिला ना आता. कोण की त्याले म्हणजे काढणं आहे मला कुठं भरणार आहे ते आता बिगार भरती. जाऊ द्या आता. मग काय आता कुकडे जावं लागेल, कुठं पाहावं आता काम. मग काही एखादं सांगा ना काही पर्याय. पर्याय आता काय, एखाद्या धाब्या गिब्यावर नाही जमणार का? हो तिथं समजा काही जर समजा लिखापोळीचं असलं तर? कपडे खायले भांडे घासतो मी तर गेलो होतो ना मी आता पेपर वाटता तुमच्या आधी दुकानात यायच्या आधी तिथे गेलतो ना. ते किरकिरीचा धाबा नाही का तिथं आपला पेपर होता. तर तिथं गेलो होतो तर त्याला म्हटलं नाही म्हणे बा इथंच तर म्हणे माणसाची कमी नाही म्हणे, तुम्ही कुठे इथं गर्दी करता. तिथून आलो ना मी चालवून. जाऊ द्या आता बा, घरी जा तुम्ही शांततेने पाहू आपण याच्यावर काहीतरी मार्ग काढू आपण। हा तसं मी घनश्यामले म्हणतो मी, आपलं मार्केट नाही का, मार्केटात आपले घनश्याम बसते ट्रेडर्स आहे त्याचं। तर जर तिथं जर बसला पाहिजे तर पाहू मग आपण काही ना काही म्हणून। नाही तर मग तुम्हाला जर जेवण झाल्यावर समजा टाइम भेटला तर जाऊन पाहिजे मार्केटात, विचार जा म्हणा बा काही कामधंदा आहे का, नाही तर मी पाहतोच मग बोलून इकडे तिकडे। असं असं हो का, मार्केटमध्ये नाही का? बरं पाहतो मग, घरी जातो आता जेवण खाऊन करतो आणि बस मग पाहतो मग तिकडे मार्केटात जाऊ ना. हो ठीक आहे मग. तिथं पाहता हो, तिथं जर लाईन लागली तर, नाही तर मग नंतर आपण काहीतरी विचार करूच त्याच्यावर। हा ठीक आहे, आता इथं तर काही दुकानात ताल बसत नाही। हा या मग। सर्वांना आंबा आहे ना तिकडे, पुरेसा आंबा आहे ना? तर ताई मी काय म्हटलं, सर्वांना तुम्ही आंबे पोहोचवा. ज्यांच्या जवळचे संपले असतील त्यांच्याकडे एक टोपलं नेऊन ठेवा. साईज सगळ्याची सारखी आली पाहिजे म्हणा फोडीची. घाई अजिबात करू नका. आणि जे काही पुसून घेतात ते चांगलं व्यवस्थित पुसून वगैरे फोडी घ्या म्हणा. आणि पूर्ण माल तयार झालेला तिकडे येऊ द्या म्हणा. नंतर तिकडची प्रक्रिया सुरू होणार आहे आता लवकरात लवकर. तर ठीक आहे, लवकर पाठवून द्या तिकडे सुकायला टाकायला सांगा. जे कामं सांगितले ते व्यवस्थित करा. हो मॅडम तुम्ही म्हणसाल तसं. मॅडम वगैरे काही म्हणायचं नाही बाबा, मी आपली मावशीच बरी. काही हरकत नाही, करा आपलं शांततेनं कामं करा आणि आपल्या घरच्या सारखं काम करायचं. परक्याचं म्हणून नाही समजायचं, आपलंच आहे असं म्हणून काम करा. चला करा पटापट. येते मी आता, आंब्याचा ट्रक घेऊन राहिलेला आहे, ते सुद्धा त्यांना सांगायचं आहे कुठे उतरायचं आहे ते. बरं किती मावशी स्वभाव चांगला आहे. मॅडम म्हणू नका म्हणते, गर्व अजिबात नाही. सगळी कंपनी मला घ्यायच्या भरोशावर आता. किती म्हणलं याच्यावर भरोसा आहे त्याचा मालकाचा. कमाल आहे बाबा मावशीची. हो कोण बोलता? हॅलो, हां मी काय म्हणलं मॅडम, आपण ते आमचा रिजेक्ट केला म्हटलं माल आंब्याचा। रत्नागिरीचा आम्ही जे काही माल पाठवत होतो तुम्ही आमचा घेतला नाही का म्हटलं, ते दुसरीकडून बोलावला तुम्ही आज, असं का करता म्हणलं तुम्ही? माफ करा मला तुम्ही, तुमचा आम्ही आंबा घेऊ शकत नाही. कारण की कंपनीला चांगला माल पाहिजे. कारण की आम्हाला लोणचं लोकांना चांगला द्यायचं असते. तुमचा माल पडीचा माल देता तुम्ही, खराब माल पाठवता, क्वालिटी काहीच नाही त्याची. त्यामुळे आम्ही आता कॅन्सल केलेला आहे. मी मालकाला सांगितलेलं आहे आणि मालकांनी मला सांगितलं की घेऊ नका म्हणून. मॅडम तसं करू नका ना, आम्ही नेहमी आंबे देणारे आहोत तुमच्या कंपनीला, पण यावेळेस तुम्ही म्हटलं अचानकच असं केलं। खूप आम्ही कसं कठीण परिस्थिती निर्माण झाली। लागलं तर काय तुमची फी असेल तेवढी आम्ही पावती फाळायला तयार आहोत। तुम्ही म्हणसान तर तुमच्या कुठं राहतं तिथं सांगा, आम्ही तेवढे 50,000 देऊन देतो। पण आमचा मालकाला तुम्ही तेवढी शिफारस करा आमची। नाही असे कामं करत नाही बाबा मी. मला नको तुमची पावती, नको देणगी नको. मला भरपूर पगार आहे, 50,000 रुपये पगार आहे मला. हे लोणची विभाग श्याम भाऊन इकडे खायला दिलं या बुडीच्या मस्त की हो ना, हे बुडी राजा लयच कर रहे ना। हो ना, मस्त पहिला माणूस चांगला होता, मस्त माल कोणता असला सल्टच जायला काचा घेतले काचं। मी काय म्हणतो, पहा ना मॅडम थोडंफार करा ना म्हणलं, गरीबासाठी एवढं करा बा आमच्या। नाही नको तुमचा मालच नको, क्वालिटी खूप व्यवस्थित नाही तुमची. पाहिजे नाही आम्हाला, माल नको आहे तुमचा. बरं ठीक आहे बा, हो ठीक आहे आता इलाजच नाही चालून राहिला इथं आता। हो ना, काही म्हणजे घेऊन देऊनही होत नाही काहीच नाही। बरं ठीक आहे हो, पाय तुम्ही दुसऱ्या कंपनीला देईन मग, जाऊ दे। काम सापडलं नाही वाटते. 100 टिकल्या कमावते तर रोजचे आपले दिवसभर घरी राहते. का म्हणलं काही सापड काम धंदा आज का काही नाही म्हणलं आज आहे. शेवटी जे विचारायचं ते विचारलं नाही. आता आपल्याला काळजी नाही का? अरे माणूस घरी आल्यावर निदान पाणी विचारलं पाहिजे पहिले, मग आपलं काय आहे पुढचं सुरू होऊ द्यायचं आपलं. रोजचा अध्याय सुरू असते ना आपलं आल्या। तुला माहित आहे ना, काम नाही सापडलं तर चेहऱ्यावरच समजते माणसाच्या, काही सांगायचं काम पडते का? तुला झाला का म्हणलं स्वयंपाक? हाय काही खायला मला?
शेवटी जे दिवस निघते तसंच निघते, काहीच नाही म्हणजे कोणता हर्ष नाही, उल्हास नाही, कुठे जाणं नाही, येणं नाही. मला स्वयंपाक झाला का, जेवणात झालं का, खाणं घेतलं, दिवसभर झोपणं. म्हणलं आता म्हणलंय बा तुम्हाला सकाळी चहा करून दिला, मग तेपासून ते लेकरू सुसू नाही देऊ राहिलं मला. कोणता काम धंदा नाही करू देत ना, काही नाही. भांडे घासत राहिले रातचे, फरशी पुसली, झाडलं, आता धुणं धुत होती, मग करत होती स्वयंपाक. काय देतच काही नाही वाटते, एखादा समोसा खाऊन आलं असतं पुरलं असतं. मग काय तर मला वाटलं झालं असं इकडे. हे बा ते काही रोजच आहे बाबा ते. कमीत कमी 11:30 वाजे लोक स्वयंपाक करत आहे. तू काय 1:30 वाजता 2 वाजता करतं का? दोन्ही टाइमचा एकच केप करत आहे म्हणून नाही तर 4 वाजता म्हणजे दोन्ही टाइम ऍडजस्टमेंट होऊन जाते तिच्या. काय काम आहे ते? काय काय लोकांना माझ्या भुका नसते लागत का? 250 घर फिरून आला पेपर वाटून का माणसाला भूक नाही लागत? मी सर शहर पुरं हिंडून आलो मी आणि म्हणलं मा पोटात काहीच नाही. आता मी काय तैनं काढून खाऊन राहिले का म्हणलं? मी काय काय कामं नाही करू राहिले का? सकाळी दिवस निघाल्यापासून एका कपात चहावर आम्ही निरा काम 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 ते लेकरू सुचू देत नाही मला. मला माहित सांगून राहिले काम आहे मला नाही का काम मला सांगून राहिले. एखादं काम धंदा नाही शोधणं तुम्हाला म्हणलं पाव त्या याला विचारा घर मालकाले कपडे दुकानावर काम करा. तिथं नाही इथं नाही, कोणाला विचारत ना, पुसत ना, कोणाला फोन लावत ना. आणि काय होणार आहे? 3,000 रुपये आहेत मी 100 आणि 250 घर फिरले तरी. जाऊन आलो ना तिथून बाळूभाऊन, आम्ही आजच आलो आता. 9-9:30 वाजता गेलो दुकानात. साहेबाला विचारलं बी मालकाले तर ते म्हणे नाही म्हणे बा सध्या कसं आहे सिलेक्ट सीझन आहे, माणसं भरपूर आहे त्यामुळे काही गरज नाही भेटलं तिथं काम. मग काय करू? दुसरं पाहणं काही का? मग त्याच्याच भरोसा राहायचं का? दुसरं एखादं अजून शोधा ना कुठं. हो ना, पाहूनच राहिलो ना मी इकडे तिकडे. मी त्याच तिकडे जाऊ ना कुठं काम भेटते. त्या धाब्याला तिथं पेपर टाकतो त्याला विचारलं मी का हो म्हणलं काम आहे का? तर ते म्हण नाही म्हणे. मग काय करू आता? अजून कुठं पा चालूच आहे ना माय बी. मग आता महिनाभर उपाशीच राहा लागते. ते 3,000 रुपये आता काय राहिले त्यातले? 500-600 रुपये राहिले म्हणलं. काय होईल आता महिना कसा काढा कसं सांगा बरं तुम्ही? आजची किती तारीख आहे? अजून महिना भरायला किती टाइम आहे म्हणलं. म्हणून म्हणलं तुमच्या मायला जराशी कदर आहे का नाही म्हणलं. जरा एखादा फोन लावून पहा ना. 50,000 रुपये महिना आहे ना म्हणलं. एकटीला काय पाहिजे एवढा खर्च? तुमच्या बाबाला काम भेटलं म्हणजे लावा नाही एखादा फोन द्यायला, मागा ना पैसे. मी नाही लावते फोन घे, जाऊ दे हो राहू दे. आता अजून पगार नसेल झाला द्यायचा, चालले आपले तोडणं सुरू. द्या आई पैसे, दे बाबा पैसे. म्हणलं मी नाही मागत. नाही बाबा तुमची बिन तुमच्या माय बापाची म्हणला एवढं पोरगं अडचणीत आहे पण एखादा फोन नाही लावत काही नाही. कमीत कमी म्हणलं नाही आता पैसे द्या पण तिथं काम तर द्या म्हणा एखादं. म्हणलं आपण पुण्याला जाऊ त्याला म्हणा आम्ही राहतो म्हणा. काय बिघडते गेलो तिथं त्या फ्लॅटमध्ये त्याच्या. लावा ना फोन येत त्याला म्हणा आम्ही तिथं येतो म्हणा. इकडे काम धंदा नाही काही नाही म्हणा. इकडे वावर आहे ना, मला सांगा तर वावर शहर नाही पाहा लागत इकडलं. मग आपण बटन दिलं नाही स्वतः पेरेलाय. मग जाणे लागत का? फवारा हे ते आता मारला मी अजून जाऊन पाहा लागते. मग घर आहे आपलं तिकडे लक्ष द्यावं लागते. मग इथंच आपल्याला राहायचं आहे, नाही तर मग गावात चाल खेड्यावर नाहीत मी तिकडे नाही येत. हो चाल सांगतो पुण्याला चला तुमच्या आईच्या तिथं. हो तिथं चला तिथं राहू आपण. तिथे एखादा काम धंदा पाहा तुम्ही. मी घरचं सरणी पडतो. काय रे अजून भांडणं करायला? हो राहू दे ना आता कसं सुकान आहे तर भांडणं तळणं बंद आहे तर जरा डोकं शांत आहे माय. जाऊ दे तिकडे बुड्डी राहू दे, तू इकडे राहा मुकटन बरं आहे ना आता. तिकडे काय जावं लागते? एका हाताने टाई वाजते का? तुमची आई बी काहीतरी बोलत असेल म्हणून भांडणं व्हायचं ना. वाजवा बरं एका हाताने टाई वाजते का? मग बोलून राहिले मी भांडणं करतो असं तसं. जाऊ द्या आता मी भांडणं करणार नाही. आईला फोन लावा नाही तर मी बोलतो. लावू का? जाऊ का नाही का? नाही तर काम बरं असं कर पाय लावून पाय फोन काय म्हणजे जर जमलं चालले जाऊ नाही तर मग राहू दे. कामाच्या गडबडीत चिमनराला फोन लावणं नाही झाला. आता त्याचा आला बिचारायचा. बोल रे चिमन. बोल काय म्हणतो रे? काय मी बोलते म्हटलं तुमच्या सुनबाई बोलते म्हटलं. खूप दिवस झाले तुमचा काही फोन आला नाही. आम्हाला आठवण आली. कसं आजी आजी म्हणते बाळ म्हणजे आजी 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 म्हणून आम्हाला आठवण आली मग फोन लावला. हो ना मला पण ना तू खूप आता मला आठवण येते त्याची. बरं चांगली आहे आमची तब्येत वगैरे चांगलं सगळं व्यवस्थित. काय सांगणार आई इतकी आठवण येते तुमची कायच करू. हो ना रोज अशी तुमची आठवण काढतो मी. तुमच्या पोराला तरी म्हणलं अजिबात एक फोन नाही लावला त्यानं पण शेवटी मी म्हणलं त्याला एक फोन तरी लावा. आणि आता काय सांगू परिस्थितीचं? तुम्ही म्हणता काय परिस्थिती काय आहे? थोडं कठीण काम झालं आमचं आता. आता हे शेतीवाडीचे कामं केली आहे ना, जवळचे पैसे आता वावरात लावले आणि आता हे पेपर वाटतात 3,000 रुपये महिना भेटते. काय तेवढं होणार आहे? पोराचा दवाखाना होत नाही. पण आता काय करणार? जसं आहे तसं करावं लागतात दिवस. तुमच्यासारखं नाही ना सगळ्याचं तकदीर नाही खुलत. म्हणून म्हणलं यायला म्हणलं काहीतरी काम धंदा पाहावं. रोजच आपल्या रिकाम्या हाताने येते तर काही काम नाही धाम नाही. दिवसभर बसणं फक्त तेवढा सकाळी पेपर वाटते बस. काय बोलतो ते तर म्हणे मला काम सापडते म्हणे. आता मी कपड्या दुकानावर जातो असं तसं. दे बरं फोन दे बरं त्याला. का म्हटलं आई काय म्हणते बघा. आईन गी बाबा कायच करा. हो आई काय म्हणतो आई काय म्हणतो म्हणलं? अरे बाबूची मन काऊन हाल करू राहिला रे बाबू नाताची माया. काही म्हणलं काम धंदा सापडलाच नाही का तुला अजून? नाही काही काळजी नाही ना बा सापडते काम चालू आहे ना. आज मी पाहिलं 1-2 ठिकाणी पण नाही भेटलं काम पण सापडते. एक ना एक दिवस सापडते. रिकामा नाही हिंडत मी. आता तसं पीक पाणी येतेच ना आपलं. सोयाबीन येते मूग येते मूग पेरेल आहे. होते ऍडजस्टमेंट. काही काळजी करायचं काम नाही सगळं बरोबर आहे. बरोबर आहे रे बाबा सुनबाई सगळं सांगून राहिला ना. भाड्या तोड्याची सोय आहे का नाही म्हणलं यावेळेस. तर तू काही काळजी करू नको. आताच पगार झाला बाबा तर व्हाच आहे. माझे 50,000 रुपयातले 5,000 रुपये कटणी लावली आणि 45,000 रुपये हातात भेटते. तर म्हटलं मी तुला 40,000 पाठवून देतो. माझ्या 5,000 होते. मला कोणते पैसे लागून राहिले? राहायचं भाडं नाही द्यायला काही नाही. खाण्यापिण्याचा खर्च आहे फक्त. पैसे काही पाठवू नका म्हणा. आम्हीच येतो म्हणा तिकडे असं म्हणा. नाही आई बा पैसे गिसे काहीच पाठवू नको. पैशाचं काही काम नाही आपल्याला. फक्त मी काय म्हणत होतो तिथं तू ज्या कंपनीत आहे तिथं काही काम भेटेल का आपल्याला? समजा जर म्हणलं तर समजा मला
वा कसं म्हणा आता तू सांग ना, मला शरम लागते ना. आता त्या बाबाला त्यानं लाजिकाजी कसं मी म्हटलं यायला बा काहीतरी कामधंदा द्या, तर त्यानं गोडाऊनवर काम दिलं. आता अजून मी म्हणे मुलाला द्या, माझ्या भाच्याला द्या, माझ्या याला द्या. ते म्हणून बा बुडी अशीच मतलब म्हणून म्हटलं मला कसं म्हणायची शरम लागते जरा, कसं म्हणावं असं वाटते, मनच खाते माय. हा स्वतःच्या पोरासाठी म्हणायला तयार नाही बुडी, काय करायचं आता. हो ना, पण ते काय आता हे म्हणते की आपण तिकडेच जाऊन तिकडेच राहू, असं होतं विचार आमचा बी. संग मग राहणं होते बा असं हिचं म्हणणं होतं. बापा सुखानं जगणं तिकडे जिकडे काय येतं, इथं अजून भांडणं तणं तुझ्या डोक्याला ताप. बरं मी काय म्हणतो, तू असं कर ना बाबू, हा मी तुला पैसे पाठवत जाईन दर महिन्याने, तुले 30,000 रुपये पाठवतो. हा तिकडे तू एखादा कामधंदा सापडला तर कर, आपल्या शेतीवाडीचं कर. हा तू इकडे येऊच नको, काही परवडत नाही बाबा. सगळ्याचा खर्च पाणी हे इकडे शहरात खूप महागाई असते इकडे. तिकडे आपलं झोपून जाते सगळं. आहे असे आहे म्हणलं लोक, आहे तिकडे ते गेले तिकडे रावटते आणि आपल्याला मग तिकडे खेड्यात राह. हो ती बरोबर आहे म्हणा. आता शेतीवाडीवर लक्ष ठेवायला लागते ना, घरदार आहे आपलं इथे बी. बरोबर, राहू दे आई, राहू दे तुझ्याच बरोबर आहे. पाहू मग काय होते पुढे. काही म्हणू नको मालकाले. असं मी पुढे म्हणीनच काही ना काहीतरी विचार करीन त्याच्यावर, पण आता सध्याशी म्हणणं बरोबर नाही. आता सोयाबीन गियाबीन निघू मग मी पाहतो तिकडे काही ना काही दिवाळीच्या सीझन मध्ये मजूर लागतेच मग. त्यावेळेस मी म्हणेन त्यांना की बा माझ्या मुलाचं बघा, पण तोपर्यंत कशी तरी आता ऍडजस्टमेंट करा. मी तुम्हाला 30,000 रुपये 40,000 रुपये पाठवून देतो या महिन्यात. बरोबर आहे, चालते हो, काही हरकत नाही. आपल्या गावाला जाऊन पाहिजे बाबा. हो शेतीवाडी घर गिरा, हो कुलप गिल्प लावून ठेवत जा म्हटलं, घर गिर साफसूफ ठेवत जा. ठीक आहे, वावराची खूप आठवण येते बाबा, घराची आठवण येते. बरोबर येतो, एका दिवशी भेटीला येशील ना, ये म्हटलं एखाद्या वेळेस. हो येतो ना बस काम धंदा सापडू दे एखादा. जरासं लागलं लाईन दोरीत काम की येतो मग. हो ठीक आहे मग. ते अकाउंट नंबर पाठवून दे तुझा. तुला टाकून देतो मी 30-40,000 रुपये. टाकू ना मग. बरं आता आई बाबापासून पैसे घ्या वाटते का आता. नाही काही पाठवू नको आई, पैसे नको पाठवू. भागते माय, भागवतो. बाबा मी पाठवतो तुले. आता त्याच्या पगारावर माय भागते ना. 40,000 रुपये पाठवतो तुले. काहीतरी पाहतो सोच जरासं दिमागानं, आणि या पैशाचा काहीतरी उपयोग लावतो. हो 40,000 रुपये पाठवून देतो तुला. ठीक आहे मग, ठेव फोन, ठेव नंबर पाठव. आता तू देवा पाठवून आता. हो पाला 40,000 काहीतरी जुगाड बस असला. बरोबर ठीक आहे मग. हो पाठव. हा म्हटलं ऐकलं का फोनवर काय म्हणे म्हणलं आई. मोठे सांगता आई आईचा मोठेपणा. साधं म्हणलं तुम्हाला एखादं काम द्या म्हणून तर त्या मालकाने मला शान नाही झाली त्याची. पोरगा एवढा बेरोजगार आहे तर कोण नसते म्हणलं कोणाचं. माय नाही ना, बाप नाही, भाऊ नाही ना, बहीण नाही म्हणलं, आपल्यालाच पाहा लागत असते. ऐकलं ना आता. मग त्याच्यासाठी चांगले राहा लागते ना. मग कोणाच्या म्हणलं मनात घर करून राहा लागत असते. तुझ्यासारखं भांडणं करून नसते जमत. तरी म्हणते म्हणलं 40,000 रुपये पाठवते म्हणलं, 45,000 स्वतः 5,000 खर्च करतो म्हणते. हे पाय पहिले. त्या पैशाला काय होत असते, पैसा पुरत असते का. मग काहीतरी काम धंदा दिला असता कंपनीत, काय बिघडलं असतं काय. जरा तोंड उघडाच असतं, त्या मालकाला म्हणत असतं, हातपाय जोडायचे असते महापुराला काम द्या म्हणून. हो काम द्या म्हणजे आपल्या घरचीच कंपनी आहे, उठली सुटली की चला सगळा लाटच्या लाट. हो मी पाहतो जरा अजून काही काम धंदा सापडला तर मार्केटात जाऊन पाहत जरा. एका जणांना सांगितलं मला जा म्हणे, ते कोणतं घनश्याम ट्रेडर आहे म्हणे, तिथे जर भेटलं तर पहा म्हणे. तर मी पाहतो काय आहे तर. काय सापडलं मला नाही वाटत सापडलं. पहा काय करायचं, काय करतात. चला आता मी स्वयंपाकाला लागतो, हे धुणं राहू देतो आता पहिले. हो चला कर आता स्वयंपाक कर, मी करू लागतो पटकन. चालला होता मार्केटात विचारायला. हो चल. राम राम साहेब, राम राम म्हणलं. आपण ते घनश्याम ट्रेडर्स आपलंच आहे का. ते माणूस सांगे म्हणे तुम्हीच हा म्हणून. तुम्हीच आहे का. हो मी ना घनश्याम. हो बोला काय म्हणत होते. काही नाही बस आपल्याला काम पाहिजे होतं राजू. कोणी म्हणे काम भेटते म्हणे तुमच्या इकडे. मार्केटचं काम असलं तर कोणते असो आपण करायला तयार आहो. लिकापुडी असो कोणतं काही असं, पाणी आणणं हे ते जे म्हटलं ते समजा. 5-6 हजार रुपये जरी पगार दिला तरी आपण राहतो. हो काही हरकत नाही, तुम्हाला सांगतो. त्याला कोणतं काम द्यावं आता नाही का. एकेरी हड्डीचा माणूस आहे, फालतू एखादा कट्ट उचलाचा पाचवी मोडून बसायचा. आता लिखापडीला कोण सांगा. एक पोट्टा आहेच ना आपल्याकडे, एक तर आपल्या गाला मोठं काम आहे का, तात्पुरतं काम आहे, 2 जणांत हँडल होती. एक तर आता बरसाची मालही कमी येते. तर मी काय म्हणत होतो दादा, ते कसं आहे सध्या सीझन नाही. आता सध्या तर काही आपल्याकडे माणूस पचत नाही, कारण की एवढं आपली मजुरी द्यायची एवढी ऐपतही नाही. 2 जण आम्ही कसं तरी हँडल करतो आता. तर सध्या तर काही बजेट बसणार नाही आपल्याकडे. बरं नाही म्हणता नाही का. बरं ठीक आहे मग, काही नाही. आता बाळ हो म्हणे, पाहिजे म्हणे विचारून त्याले, म्हणून विचारलं होतं. तुमच्या शेजारी आजूबाजून राहतो मी, त्याच्या घरी समजा ते जुनं घर आहे त्याचं, ओळखत असाल ना. हो ना पाहिलं ना तुम्हाला. तुम्ही बाळ भाऊच्या त्या जुन्या घरात असताना भाड्यानं माहिती आहे मला. हो आता मी थोडंसं बाजून आहो. पाहिलं ना तुम्हाला. ते पेपर सकाळी पेपर वाटता नाही का, तुम्ही पेपरच्या याच्यात काम करता नाही का. आता काय करतात, कसं आपलं 3,000 रुपये देते, 250 घर आहेत तेवढे पेपर वाटतो मी. पण मी म्हटलं एखादं अजून जर काम सापडलं असतं दिवसभराच्या हिशोबाने 9-10 वाजतापासून संध्याकाळी लोकही चालते आपल्याला. 4-5-5-6 हजार रुपये दिले तरी चालते. पण आता काय तुम्ही नाही म्हणता वा. ना वाटते माणसाले काहीतरी करावं तुमच्यासाठी. कसं चेहरा पाहिला की वाटतेच माणसाला, वाटते काय आता. हो ना बरोबर. मी काय म्हणतो, तुम्ही न्यूजपेपरचं काम करता समजा वाटाचं नाही का. तर एक काम करता का तुम्ही, आपली कशी ओळख पाळख चांगली आपली. न्यूज जे लोक आहेत ते न्यूजवाले, कारण की आपण आता वार्ताहर हो. आणि दुसरी गोष्ट आपण 22 तास आहे आपलं समजा, आपला भाऊ चालत सध्या. तर म्हटलं जर तुम्हाला पेपर एजन्सी जर सुरू करायची असेल तर मी लाईन दोरीतलं काम लावून देतो तुमचं. तुम्ही कसं खेळोपाळी आपलं एसटीवर पेपर टाकायचे, जिकडे तिकडे पोहोचून द्यायचे. मस्त आहे बा, रोज मजुरी चांगली पडते पद्धतशीर. आणि तुमची मी एजन्सी खोलून देतो तुम्हाला. लागन तुम्ही माझे सगळे लगे आहे तिकडे. बोलायचं असेल तर सांगा मग. पण ते 100-60 नाही झाले पाहिजे, ते घेतले पाहिजे आपल्या बच्चे लोकांनी पेपर. आधीच ते समजा लाईन लागेल असते त्याची, आपण कसं काय कुठं मिरवू आपलं घोडं.
आता तसं तर होणारच आहे. आता कॉम्पिटिशन वाढणारच आहे ना. जनता वाढली, कॉम्पिटिशन वाढलं. हा प्रत्येक क्षेत्रात नाही. आता आपल्याला जर आपला पाय ठेवायचा असेल तर माणसाला हिंमत ठेवाच लागते बा. हो त्याशिवाय पर्याय नाही बरं. हो तुम्हाला जर त्याच्यात घुसायचं असेल तर थोडंसं तुम्हाला ताण तर येणारच आहे. पण आपण थोड्या थिडकं सुरुवात करून द्यायची. 5-50 हजार रुपये कमावायची, सुरू करून द्यायचा रट्टा. हो तर मी तर म्हणतो तुम्ही 10-15 खेळ कव्हर करा, भेटी घ्या त्या गावातल्या लोकांच्या आणि पेपर सुरू करून द्या. रोज आपलं एसटीहून टाकून द्यायचं. हो ते सुरू लय गावचे पेपर बंद पडेल आहे. हा जमून जात तुमचा बजेट. जमतील का नाही का? हो बुडी आता 40,000 रुपये पाठवतो म्हणे आज संध्याकाळ लोक नाही का. समजा 40,000 जर आले तर समजा आपलं काम होऊन जाते. नाही पण म्हणलं होईल का, जमन पण नाही हो नाही समजा साहेब. जमतेच ना. हो तुम्ही फक्त काय करा, 4-5 आजूबाजूचे 10-12 खेळ आहे की नाही त्याला पहिले भेट घेऊन या तुम्ही. म्हणजे तुम्ही पहिले कमीत कमी 100 पेपर खपन या हिशोबाने तुम्ही लाईन दोरीत काम लावा. मग आपलं धीरे एकाचं पाहून दोन दुसरं असं वाढ करत नाही तुम्ही. एसटीवर टाकून द्यायचे. मी तुमची वरची लाईन पुरी लावून देतो मन सांगतो. बरं पाहू का म्हणले का हा लावू का हिंमत. बरं मी हे बा 40,000 सोय लागते माही. तुम्ही वरची लाईन लावून द्या. तोपर्यंत आज मी काय करतो, काही खेड्यापाड्याने भेटी देतो. 10-12 खेळ कव्हर करतो, त्याला विचारपूस करतो किंवा पेपर कोण लावते का तर. आणि मग जर मला बरं वाटलं तर मी तुम्हाला संध्याकाळी भेटायला येतो. त्यांना काही हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी या आपल्या घरी. वडवच्या घरीच राहता तुम्ही भाड्यानं. मी तिथे बाजून तुम्हाला माहिती आहे. या तुम्ही आणि मला सांगा काय पोझिशन आहे संध्याकाळी. मी वर लाईन लावून देतो, तुमची एजन्सी सुरू करून देतो. एखादं भाड्या गिड्यानं करून घ्या पुढच्या हिशोबानं. सध्या आपलं घरूनच चालू द्या. पेपर काय तुम्हाला एसटीवर टाकणार आणि बाकीचं काय लोड आहे. काही शहरात खपले तिकडे लावून देऊ मी. आपल्या वतीची माणसं. बरं ठीक आहे ना, येतो मी संध्याकाळी काय होते पाहू.